समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अपघाताची बातमी समोर आली आहे। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एक खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। या निष्काळजीपणामुळे एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत। ही घटना मेहकर येथील टोलनाक्याजवळ घडली। मिळालेल्या माहिती अनुसार ट्रॅव्हलचा चालक आणि क्लीनर हे प्रवासादरम्यान मोबाईलवर रील बनवत होते। वाहन चालवत असताना लक्ष रस्त्यावर नसल्याने बस अचानक अनियंत्रित झाली आणि काही क्षणातच पलटी झाली। अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला। बस पलटी झाल्यानंतर मागून येणारी एक 4-चाकी गाडीही त्या बसवर जाऊन आदळली। त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले। अपघातात जखमी झालेल्या 20 ते 25 प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे। तर या दुर्घटनेत एका निष्पाप 1.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर चालक आणि क्लीनरच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे। सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात अनेक जण स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत। मात्र या घटनेनं अशा बेफिकीरपणाचे किती भयानक परिणाम होऊ शकतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा सुरू आहे। चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। नेमका अपघात कसा झाला, बसचा वेग किती होता आणि चालकाचे मोबाईल वापरणे कितपत कारणीभूत ठरले याचा तपास आता केला जाणार आहे। समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि वाढती निष्काळजीपणा यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरत आहे।